देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, टळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. अतिशय चुकीचं हे वक्तव्य आहे. खरं तर आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आपण पाहिलं की सर्वसामान्य विद्यार्थी, आता विद्यार्थी शालेय विद्यार्थी हा कुठल्याही एका पक्षाचा नसतो. ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नाही. अशा विद्यार्थ्यांना संविधानिक पद्धतीनं आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी लढावं लागतं, हीच पहिला लांछनास्पद भाव आहे. आणि अशा प्रसंगी एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांना कुठंतरी आपला पाठिंबा असावा या उद्देशानं, किंवा पंतप्रधानांना त्यांच्या न्याय मागण्या त्यांच्यापर्यंत पंतप्रधानांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राहुल गांधी गेलेले असताना उलट पक्षी त्यांना उचलून पोलीस गाडीमध्ये घातलं जातंय. हे अतिशय निषेधार्ह आणि लांछनास्पद आहे. आणि खरं तर आपण पाहतोय की आता या प्रकारे त्यांना जी अमानुष मारहाण झाली, तर त्यांच्या न्याय हक्कासाठी जर आज भाजपने जर मोर्चा काढला असता, पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या, तर आम्हाला आनंद झाला असता की बाबा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी हे रस्त्यावर आलेत. उलट पक्षी आज ते कशासाठी मोर्चा काढतात, तर बाबा पंतप्रधानांच्या दारात राहुल गांधी का गेले, हे खरोखरच हास्यास्पद आहे. तर या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे की या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जर आज त्यांना रस्त्यावर यावं लागत असेल, तर इंग्रजांचे दिवस काय वाईट होते. इंग्रजांना लाजवणारा अमानुष अत्याचार आजच्या सरकारने केलेला आहे. तर निश्चितपणे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी आम्हाला कुठलंही पक्षीय राजकारण करायचं नाही, पण विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जर विद्यार्थी रस्त्यावर येत असतील, तर त्यांना नैतिक जबाबदारी म्हणून त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांच्या पाठीशी राहणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यामुळे निश्चितपणे आम्ही ज्या विद्यार्थ्यांना गरज लागेल त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. काँग्रेस भवनमध्ये देखील कार्यकर्ते होते, दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयामध्ये होते. कुठंतरी हे अग्रेसिव्ह झालेलं वातावरण होतं. आंदोलक इकडे येत होते, काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार होते, पोलिसांनी ताब्यात घेतले. म्हणून आम्हाला हेच हास्यास्पद वाटतंय की आज विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललेलं आहे, आपल्याला त्यांच्या न्याय मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत. तर तुम्ही आमच्या पक्ष कार्यालयावर मोर्चा आणून काय साध्य करणार होतात, हेच आम्हाला उलट पक्षी त्यांना विचारायचं आहे. म्हणूनच त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही कुठेही रस्त्यावर आलेलो नाही. आम्ही आमच्या कार्यालयात थांबून होतो की आम्हाला समजलं ते आमच्या कार्यालयात येणार आहेत, तर इथं आल्यानंतर आम्हाला त्यांना जाब विचारायचा होता, म्हणून आम्ही इथं थांबलेलो होतो. निश्चितपणे म्हणजे इंग्रज राजवट आले का काय या देशामध्ये, असा आजची परिस्थिती आहे. जर आपल्याला पाहतोय आपण की विद्यार्थ्यांचा न्याय हक्क मागण्यासाठी रस्त्यावर आलेले असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला जातोय, हे हिटलरशाहीच आहे, हे आपण सर्वजण पाहत आहे. विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा दिली जाते, हे पूर्ण चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना दहशतवाद्याची उपमा आपण देत आहे. मी आज ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की विद्यार्थी हा कुठल्या पक्षाशी बांधलेला नाही, त्यांचं स्वतःच एक अस्तित्व आहे. आणि ही येणारी आपली भविष्यातील ही युवा पिढी आहे, आणि त्यांच्या मागण्या आणि त्यांचा हक्क कुचलण्याचं काम इथं आज चाललेलं आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे.